नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गट व सलगरे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून सलगरे परिसरात मिरज पूर्व भागाचे नेते सुरेश बापू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करण्यात आला। सलगरे येथे झालेल्या प्रचार दौऱ्यात बोलताना मिरज पूर्व भागाचे नेते सुरेश बापू कोळेकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील सत्तेतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे, त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींना निधी मिळणार नाही असा खोटा आणि दिशाभूल करणारा अपप्रचार विरोधकांकडून केला जात असून जनतेने अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केलं। विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी निश्चितपणे उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी स्थानिक नेत्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका करताना सांगितलं की सलगरे गावात रस्ते, गटारी आणि स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। मात्र तानाजी पाटील यांनी प्रत्यक्ष विकास न करता केवळ खोटी विकासाची जाहिरातबाजी केली असल्याचा आरोप करण्यात आलाय। जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ पोस्टरबाजी आणि प्रसिद्धीवर भर देण्यात आला अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। या प्रचार दौऱ्यात सुरेश बापू कोळेकर यांनी झंझावाती प्रचार करत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्नेहलताई मोरे व सलगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता पाटील यांना घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केलं। प्रचारादरम्यान कार्यकर्ते व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। आता प्रचार घरोघरी पोहोचणं, मतदारांना आपली भूमिका मांडणे, ज्या प्रचारामध्ये जे प्रामुख्याने आमचे मुद्दे होते की निष्ठावंतावर अन्याय झालेला आहे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये, आणि त्याचाच परिपाक म्हणून ह्या सर्व गटातट विसरून सर्वच लोकांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे चांगले उमेदवार दिलेले आहेत। आणि जे विरोधक आमच्यावर अपप्रचार करत आहेत की तुम्हाला निधी मिळणार नाही, तुम्ही विरोधक आहे, सत्तेत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा या महायुतीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून काम करत आहे त्यातलाच एक घटक आहे। त्यामुळे वेगवेगळ्या योजना किंवा शासनाकडे निधी आणायची जबाबदारी ही सुद्धा आमच्यावर आहे आणि आम्हालासुद्धा ती निधी मिळणार। कुठल्याने आम्हाला विरोधक समजायचं काही कारण नाही किंवा आम्हाला निधी आणता येणार नाही असं समजायचं काही कारण नाही। कालची जर बातमी बघितली, अजितदादाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सुमित्राताई लगेच उपमुख्यमंत्री झालेले आहेत। म्हणजे आमच्या पक्षाला सुद्धा ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, राज्य सरकारातला मुख्य पद आहे उपमुख्यमंत्री पद, ते सुद्धा या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुमित्रा वहिनींनाच मिळालेलं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आणून या मतदारसंघातला पूर्ण कायापालट करू शकतो।